धुले शहर के 5 कंदिल इलाके में पिछले कई दिनों से नगर निगम द्वारा लागू किए गए नो हॉकर जोन के फैसले का किराना और सब्जी विक्रेताओं द्वारा कड़ा विरोध किया जा रहा है। गांधी पुतला से लेकर 5 कंदिल क्षेत्र तक बनाए गए इस नो हॉकर जोन के खिलाफ स्थानीय विक्रेताओं ने जमकर मोर्चा खोला है, तो वहीं दूसरी ओर भारतीय जनता पार्टी का एक गुट इस फैसले का स्वागत करता नजर आ रहा है। इस मुद्दे को लेकर अब शहर में राजनीतिक पारा तेजी से चढ़ता दिखाई दे रहा है। इसी सिलसिले में आज धुले जिला अधिकारी कार्यालय के नियोजन हॉल में सब्जी विक्रेता और सभी राजनीतिक दलों की संयुक्त बैठक आयोजित की गई। इस बैठक के दौरान जब शिवसेना ठाकरे गुट के उपनेता शुभांगी पाटिल ने अपनी बात रखी, तभी भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक हीरामण गवली उनके बयान पर टिप्पणी करने लगे। इस टिप्पणी पर शुभांगी पाटिल ने अपनी कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की है। आज धुळे शहरात आमदार खासदार धुळ्यातले आणि अधिकारी वर्ग एसपी साहेब पण यांच्या समोर हॉकर्ससाठी मीटिंग घेण्यात आलेली होती। आंदोलनाला बसलेले होते म्हणून त्या मीटिंग दरम्यान आम्ही फक्त एवढंच बोललो की गरीबाला पण न्याय द्या आणि धुळे शहर पण सुंदर असं ठेवलं पाहिजे, पण गरीबाला ते जे भाजी विक्रेते आहेत त्यांना कुठेतरी एक योग्य ठिकाणी जागा द्या। हे बोलत असतानाच याचे माजी नगरसेवक भाजपाचे माजी नगरसेवक हिरामण गवळी डायरेक्ट अंगावर धावूनच गेले आणि म्हटले की शुभांगीताईंच्या दारासमोर यांना गाड्या लावायला लावा। मी म्हटली माझ्या दारासमोर लावा, मला काही हरकत नाही। म्हणजे या सत्ताधाऱ्यांनी उलट कुठेतरी न्याय दिला पाहिजे गरीब जनतेला, ते सोडून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी काहीही विचार न करता एक सामान्य कार्यकर्त्याच्या अंगावर धावून गेले। म्हणजे यांची संस्कृती, सत्ताधाऱ्यांची संस्कृती ही महिलांच्या अंगावर धावून जाण्याची आहे असं आज दिसून आलेलं आहे। पदाधिकाऱ्यांना काय हां. सांगितलं? याच्या जिल्हा अध्यक्षांना जेव्हा आमच्या एका शिक्षकाने म्हटलं, की "ही संस्कृती आहे का तुमची भाजपांची? एका महिलेच्या अंगावर तुम्ही धावून जातात." असं फक्त बोललेत, तेवढ्यात त्यांनी डायरेक्ट त्यांच्या अंगावर धावून जाऊन आणि मारायलाच ते जोरदार त्याच्यात ॲक्शन करून त्याच स्वरूपात ते आले होते. या संदर्भात तुम्ही आता पोलीस प्रशासनाकडे जाऊन काही गुन्हा दाखल करणार? नक्कीच. आम्ही वरिष्ठांशी बोलून, मी साहेबांशी, उद्धव साहेबांशी बोलून, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून, मी नक्कीच गुन्हा दाखल करण्याच्या याच्यात भूमिकेत इथे आहे. कारण की धुळे शहरातल्या महिला, जर मी एक पदाधिकारी असून माझ्या अंगावर जर धावून जात असतील, तर माझ्या धुळे शहरातल्या सामान्य महिला आज मला लक्षात आलं की त्या अजिबात सुरक्षित नाही.